नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहेत। तर आज आपण जाणार आहोत भीमबांध बघायला। आणि हा डहाणू तालुक्यातील वाघाडी या गावामध्ये एक पर्यटन स्थळ असं आहे। तर त्याची काय ऐतिहासिक असे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत या माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून। सूर्या नदीच्या हद्दीत येतो भीमबांध। तर मित्रांनो, माझ्यासोबत येणार आहेत माझे मित्र, त्यांच्यासोबत हा आपण प्रवास करणार आहेत। तर चला करूया प्रवास। हाय मित्रांनो, तर बघितलं का आहे मी माझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत आपण प्रवास करूया। चला तर आपण वाघाडी गावामध्ये आलेलो आहेत आणि इकडनं पाठीमागे बघू शकता तुम्ही, इकडनं भीमबांध आहे। तर मित्रांनो, चला आता आपण थेट जाऊया आणि प्रत्यक्षात काय आहे आणि काय नाही ते बघू। विशाल भाऊने आपल्याला माहिती दिलेली की पुढे जाऊन आपण जी काही माहिती देणार आहे ती। तर माझ्या पाठी बघा, आय लव्ह वाघाडी भीमबांध। तर आपण इथे पोहोचलेलो आहे आणि याचा काय इतिहास आहे, याचे काही ऐतिहासिक असे काही गोष्टी आहेत ते आपण पुढे तुम्हाला सांगणार आहेत। तर मित्रांनो, मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या भीमबांधाची काही वैशिष्ट्य सांगतो। तर पालघर जिल्ह्यातील सूर्या नदी पात्रात असलेला भीमबांध ही एक पांडवकालीन आणि पौराणिक ऐतिहासिक वास्तू मानली जाते। येथे गुजरात पासून पालघर, ठाणे, रायगड पर्यंत एका सरळ रेषेत मोठे दगड एकमेकावर रचलेले दिसतात। दंतकथेनुसार पांडवकालीन वनवासात असताना हा बांध बांधला होता। लोककथेनुसार आई डहाणूला पोहोचली तेव्हा खूप रात्र झाली होती। त्यावेळी तिला भीम भेटला। भीमाने आभूषणाने सजलेले मातेचे सुंदर रूप पाहिले तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला। त्याने आईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला। त्याचा हेतू स्पष्ट न दिसण्यासाठी आईने अट घातली, तुम्ही एका रात्री सूर्या नदीवर धरणे बांधाल तर माझे लग्न होईल, असे देवी म्हणाली। भीम नदीवर धरण बांधू लागला। जेव्हा आईला आपत्ती येणार आहे असे वाटले तेव्हा तिने कोंबड्याचे रूप धारण केले आणि कुकडुकू असा आवाज केला। सकाळ झाली असे भीमाला वाटले आणि त्यांनी आपला पराभव स्वीकार केला आणि तो तिथून निघून गेला। तर मित्रांनो, लोककथेनुसार इथे सांगण्यात येते की हे भाकरीच्या आणि चटणीच्या उंड्याचे ठसे आहेत असे सांगण्यात येते। हे एक पर्यटन स्थळ आहे, तर इथे तुम्ही स्वच्छता राखायची आहे आणि हे बघा इथे लिहिलेले पण आहे, स्वच्छता राखा। मित्रांनो, इकडे फिरता फिरता एक असं गंमत झालेली आहे बघा, दाखवतो तुम्हाला। एक कॅमेरा दाखव रे इकडे। तू कोण, तुझं नाव सांग ना पोरा। तर इथं सांगितल्याप्रमाणे मी आहे रोहन। आता कळलं तुला मी कोण आहे ते। मित्रांनो, हे फक्त हसण्यापुरते होतं। माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे इकडे कुठं पण असं लिहत जाऊ नका, कारण हे एक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ आहे। तर हे असलं लिहिलेलं काय बरं नाही वाटत। तर मित्रांनो, हे बघा आपल्याला खजरीचे झाड आहे। आता खजरं खायला आलेले आहेत। माहिती जाम दिली तुम्हाला, आता थोडा टाइमपास करू। तर दगड फेकतो, तर बघा दगड मारतो हा। कच्ची नाही पिकेला पण ते बघा, आपले पर्यटक पण आलेले आहेत इकडे फिरायला। आमच्या व्यतिरिक्त बाकीचे पण पर्यटक बघायला आलेले आहेत।
मित्रांनो ही भीमबांधाची एक ऐतिहासिक अशी कथा होती, जी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.